सलगच्या सुट्ट्यांमुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। साताऱ्यातल्या आणेवाडी टोल नाका इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। काही ठिकाणी महामार्गावर वाहनं अडकून पडली, त्यामुळे महाबळेश्वर आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोरवर मोठ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खंबाटकी घाटापासून पारगाव खंडाळापर्यंत वाहनांची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे। सलग सुट्ट्यांचा परिणाम इतका तीव्र आहे की महाबळेश्वर आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे संपूर्ण महामार्गावर कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईकडून साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंडाळा परिसरात अक्षरशः रेंगाळत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळते। किलोमीटरच्या किलोमीटर गाड्या या रांगा लावून उभ्या आहेत। आता सध्या आपण आणेवाडी टोल नाक्यावर आहोत। तुम्ही पाहू शकताय वाहतूक विस्कळीत झाली असून टोल नाक्यावर देखील भली मोठी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना आता या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना करताना आपल्याला पाहायला मिळते। आणेवाडी टोल नाक्यावर सध्या ही परिस्थिती पाहायला मिळते। मोठी वाहनांची रांगा लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीवर अक्षरशः ताण आल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा वाहतुकीचा अडचणीचा सामना करावा लागताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या वाहतुकीवर प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करण्याचं काम देखील शिताफीचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही वाहतूक कोंडी आता खंबाटकी घाटापासून ते आणेवाडी टोल नाक्यापर्यंत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, आणेवाडी टोल नाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।